काय झालं रे? काय नाही. असं का बघतोय? दारू बिरला काय? नाही रे. नाही रे, का नाही रे, दारू पिलास? मला वास येते बघ बघ. वरतून सिगरेट पण मारतोय तू. यावर तुला असं कधी पाहिलं नाही मी. हे असं का केलं असेल रे? कोणी? तुला माहिती आहे ना, सोबतच होता. माझा श्वास नाही निघत आहे सोन्या. मला काही कळत नाही. अरे 7-8 वर्ष आपण सोबत होतो, पण मला काही कळत नाही यार. अरे म्हणजे काय झालं काय नेमकं? मला कळू शकेल का? पण दिदी, आता मला ना तुझी गरज नाहीये. असं कसं आहे, 7-8 वर्ष आपण सोबत राहतो आणि एकदमच थंड घे, थोडं थंड घे. काय झालं मला एकंदरीत सांग, विषय काय झालं? मन हलकं कर थोडं. काय विषय नाही. तुझा भाऊ आहे ना, मी तुम्हाला भाऊ म्हणतो ना. थोडस थंड घे, काय विषय नाही. आहे ना मी तुझ्यासोबत, मी आहे ना तुझ्यासोबत, काय विषय नाही. तू रॉणी आहे ना, रॉणी. म्हणजे याला तिला ना तू आवडतो. तुला माहिती आहे ना सोन्या, मी काय काय केलं. माझं सगळं सोडून मी तिच्या पाठीमागे पळालो. माझं काय चुकलं असेल रे सोन्या? सांग ना. मी तुझ्यासोबत राहिलो ना एवढे वर्ष. हा ना, माझ्यासोबत राहिला तू. 5 वर्ष झाला आपण सोबत. मी हो. मी काय चुकीचं वागलो तुझ्यासोबत? नाही ना, कधी तुला ओरडलो? नाही ना, कधीच नाही. तिच्यावर पण नाही ओरडलो मी कधी. मग झालं काय नेमकं तुमचं? आणि ती एवढंच म्हणली की इट्स नॉट वर्किंग. म्हणजे काय रे? ऐक, थोडस सावर स्वतःला. असं काय हे नाहीये. होईल सगळ्या गोष्टी, सगळ्या चांगल्या होतील. थोडस काय नाही होणार आहे आता. तू असं निगेटिव्ह विचार करू नको प्लीज. माझा भाऊ, तू मला भाऊ मानतो ना माझा. असा विचार करू नको, निगेटिव्ह विचार करू नको तू प्लीज. माझ्यासाठी मी आहे तुझ्यासोबत. मी आहे, नितीन आहे, सिद्धू भाऊ आहे, दीपक आहे, शिवराज आहे. सगळं संपलंय रे. असं वाटून घेऊ नको तू स्वतःला. असं निगेटिव्ह विचार करू नको प्लीज. आमच्यासाठी करू नको. मग तुला मित्र मानतोत ना, असं विचार करू नको प्लीज. विनंती आहे तुला आमची. विनंतीने काय होत रे? तू माहिती आहे, सकाळी त्याने 4-5 वाजता जरी फोन केला, मी गाड झोपेत जरी असतो ना, तर फोनच होतो. हॅलो, काय झालं? ती पण अगोदर करायची, 2 वाजता पण फोन उचलायची. पण आता नाही उचलत. ब्लॉकलिस्ट मध्ये टाकला त्यांनी माझा नंबर. एकच वेळा रिंग जाते, नंतर कट होतो. नंतर म्हणते की दिस पर्सन इज बिझी. म्हणजे काय रे? ठीक आहे, काय नाही. तुमचं काहीतरी भांडण वगैरे झालं असेल, त्यामुळे चिडली असेल वहिनी आपली. मला माहिती आहेत ना, मला तू तर माहितीच आहेस खूप चांगला. वहिनी पण माहिती आहेत तुझ्या थ्रू. असं काय नाही तेवढं. तू असं मनाला एवढं वाईट वाटून घेऊ नको. माझं एवढं म्हणणं आहे तुझ्यासाठी. भांडण नाही झालं रे. तिने मला म्हटलं की तुला काहीतरी बोलायचं आहे, हां, खूप महत्वाचं बोलायचं आहे. मला म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तिचा असेल किंवा माझा असेल. काहीतरी चुकलं असेल माझं किंवा तिचं. तिने बसून काहीतरी सॉर्ट करणार असेल. अच्छा. ती म्हटली की कसं आहे ना यश, पण एवढे वर्ष सोबत राहिलो, पण आपल्यामध्ये काय
होत नाही. और म्हणजे मी म्हणजे यार ती म्हटली होती की लग्नापर्यंत आपण काहीच करायचं नाही आणि ती म्हणते की आपल्यामध्ये काही होतच नाहीये. याच्यामध्ये माझी चूक आहे. म्हणजे तुमच्या रिलेशनशिपला घेऊन काही आहे का इथं? हा ना, तिचं तेच तर म्हणणं आहे. एवढे वर्ष झालं तू काय केलंच नाही. असं तू वाईट वाटून घेऊ नको. कसं आहे, रिलेशनशिपचे आहेत ना त्या गोष्टी आताच्या जनरेशनमध्ये थोड्या कशा अपडाऊनमध्ये चालतात. अपडाऊन कळतो तुला? अपडाऊनमध्ये चालतात. पहिल्यासारखं म्हणजे विश्वास, ट्रस्ट ह्या गोष्टी कुठेतरी विलुप्त होत चालल्या. खरंच रे. सिगरेट दे बरं माझ्याकडे. सिगरेट माझ्याकडे दे. ट्रस्ट बद्दल बोलतोय तू. अरे माझ्या बर्थडेच्या दिवशी 12 वाजता मी 4-5 मुलं घेऊन गाडी घेऊन तिच्या घरासमोर गेलो होतो. तिने त्या दिवशी त्याच्या सोबत होती. मग तुला तर त्यावेळी काय बोलला नाही का तू? काय बोलणार? तू काहीच बोलू नको. तू गळ्यात तिचं लॉकेट घेऊन फिरतो तिच्या नावाचं आणि तू तिला काय बोलला नाही का? मग तिला म्हणजे आपल्या वहिनीला. काय नाही बोललो मी. तिला एवढंच म्हटलं की यार तू म्हणलीस ना लग्नाच्या अगोदर आपल्याला काही करायचं नाहीये हा. आणि आता तूच म्हणतेस की आपल्यामध्ये काही घडलं नाहीये. अरे ते तर आपलं चुकते. हे बघ, तू जर म्हणत असेल की आपल्याला लग्नापर्यंत काही करायचं नाहीये हा. आणि नंतर तूच म्हणतीस की आपल्यामध्ये काही घडलं नाहीये, त्यामध्ये माझी चूक आहे. तुझी चूक नाही ते. तुझी चूक नाही रे मित्रा. पण विषय कसा आहे, काही गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्याला सगळ्या पार पाडाव्या लागतात. आता मला काय वाटतं सोया माहिती, आता तू रडू नको रे. मी घडत नाही. मी घडत नाही. मला काय वाटतं माहिती आहे सोन्या, हे शरीर जे आहे ना माझ्या काही कामाचं नाही. मी जेव्हा बाहेरून चालत येत होतो ना, जेव्हा दारू पिऊन माझं शरीर मला साथ देत नव्हतं. माहिती नाही का? पण थोडस पाणी घे रे शिवराज. आई बघ, तू स्वतःला सावर. या गोष्टी करू नको. स्वतःला सावर प्लीज. आमच्यासाठी सावर तू. पाणी घे. पाणी दे रे. पाणी दे. बस. कॅरेक्टर भाऊ